अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार भक्तांनो. आज आपण वाराप्रमाणे नित्यसेवामधील गुरुवारची नित्यसेवा जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवारची नित्यसेवा पाहिली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारची नित्यसेवा जाणून घेऊया. गुरुवार हा दिवस गुरु, दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांना अर्पण केलेला पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने सेवा केल्यास गुरुकृपा प्राप्त होते, मन शांत होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की गुरुवारी स्वामींची सेवा केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि मनाला समाधान मिळते. म्हणूनच प्रत्येक भक्ताने शक्य असल्यास गुरुवारची ही नित्यसेवा नक्की करावी. आता आपण गुरुवारची नित्यसेवा गुरुवारची नित्यसेवा. 1. श्री पुरुष सूक्त 1 वेळ. 2. श्री गीताचा 15वा अध्याय 1 वेळ. 3. श्री विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. हा मंत्र भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. 4. श्री दत्त गायत्री मंत्र 11 वेळा. ओम अत्रिसुताय विद्महे अनसूयासुताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. हा मंत्र जपल्याने दत्तगुरूंची कृपा आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. 5. श्री दत्त महाराजांचा मंत्र 11 वेळा. ओम द्रांग चिरंजीविने नमः. 6. श्री परब्रह्माचा मंत्र 11 वेळा. ओम ह्रीं परब्रह्मणे नमः. 7. श्री विष्णूचा मंत्र 11 वेळा. श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तामाला षडाक्षरम्. 8. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळ. 9. श्री कालभैरवाष्टक 1 वेळ. 10. श्री विष्णू सहस्त्रनाम 1 वेळ. 11. श्री स्वामी समर्थ जप 1 माळ. शेवटी आपण सर्वजण मिळून स्वामी समर्थांचा जप करूया. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ही होती गुरुवारची नित्यसेवा. ही सेवा श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू आणि भगवान विष्णू यांची कृपा आपल्या जीवनावर राहते. आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन मनाला शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अशीच नित्यसेवा, मंत्र आणि आध्यात्मिक माहिती पाहायची असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण शुक्रवारची नित्यसेवा पाहणार आहोत.